हमसे जो टकराई वो दीवार बिगड़ी। सचिन दादागिरी की दादागिरी, दादागिरी उनकी दादागिरी। मित्रांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो तुम्ही एका क्लिक मध्ये क्रिएट करू शकता अलाइट मोशन ऍप्लिकेशन मधून। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच ट्रेंडिंग टॉपिक वरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जाईल। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काय अशा प्रकारचा इथे इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। थ्री डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटोला कट करून घ्यायचं आहे। तर चला तर मी सर्व फोटो कट करून घेतो। फोटो कट केल्याच्या नंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचे। स्टार्टिंगला आल्याच्या नंतर जे मी तुम्हाला इमोजी पीएनजी दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। पीएनजी वरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्या नंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला पहिल्याच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। चला तर मी सर्व फोटोला हा इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतो। तर बघू शकता हा इफेक्ट इथं पेस्ट झालेला आहे। तर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पण कॉपी करायचा आहे। परत बॅक येऊन बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला आता 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडायचा आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। चला तर मी असे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 7.14 सेकंदावर केल्याच्या नंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक येऊन बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 10.22 सेकंदावर केल्याच्या नंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता काही तुम्हाला अशा प्रकारचा हा इफेक्ट दिसून येणार। परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक येऊन बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 12.10 सेकंदावर केल्याच्या नंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा, तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर चला तर मी असे सर्व फोटोला हा इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतो। हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर इथून बॅक येऊन सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता 7 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 13.8 सेकंदावरती आल्याच्या नंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। चला तर मी सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्या नंतर तुम्हाला 2 लेअर दिसणार, ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून तुम्ही कॉपी लेअर करायचं आहे। परत बॅक येऊन बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। इथं पेस्ट लेअर करायचं आहे। दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे।
खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 11.29 सेकंदावरती आल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इथं 2 नंबरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। तर आता तुमचा व्हिडिओ एकदम क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचा ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्टवर क्लिक करायचं। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन येणार।